दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार आहेत। ताई, आपल्या TV9 मध्ये स्वागत आहे। काय सांगाल, तुम्हाला पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झालेली आहे, पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळालेली आहे? मी खरंच माझ्या जिल्ह्याचे, माझ्या सगळ्या जनतेचे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय गृहमंत्री अमित भाई शाहजी, आदरणीय नड्डाजी आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय बावनकुळे साहेब या सगळ्याच ज्येष्ठ नेत्यांनी जो विश्वास दाखवला आणि खऱ्या अर्थाने माझा मतदारसंघ एक ग्रामीण मतदारसंघ, नाशिक जिल्ह्यातला आदिवासी बहुल मतदारसंघ, त्या जनतेने जो विश्वास ठेवला 5 वर्ष या माध्यमातून सरकारची विकासाची कामं गावागावात पोहोचली। कदाचित मला असं वाटतं की तोच विश्वास आज परत एकदा फिर एक बार मोदी सरकार और अब की बार 400 पार ही आता लोकांची घोषणा झालेली आहे। मला असं वाटतं की त्या दृष्टीने आमचे सगळेच कार्यकर्ते या सगळ्यांनाच एक आनंदाचा जल्लोष आम्ही करतो आणि ही सामाजिक जाण ठेवून पुढच्या दृष्टीने या विकास यात्रेमध्ये आम्ही आमचं योगदान देणार आणि आमच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबरच या देशाला परत एकदा नरेंद्र मोदीजींना आम्हाला पंतप्रधान करायचं, त्या दृष्टीने सगळे सोबत ताकदीने काम करतात। नक्कीच, परंतु आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये अनेकांची नावे चर्चेत होती। आपल्याला त्या ठिकाणी इच्छुकांची जी गर्दी ती देखील पाहायला मिळते। यातून आता आपल्याला ही जागा जी आहे भाजपकडे गेलेली आहे। याआधी ह्या विषयावर चर्चा झाली होती की हा भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ राहिलेला आहे। यापूर्वी देखील 4 वेळा आमचे इथनं खासदार निवडून आलेले आहेत। मला असं वाटतं की अशा प्रकारे कुठलीही चर्चा किंवा हे नव्हतीच। हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला मतदारसंघ आहे। त्या दृष्टीने आमच्या सगळ्यांच्या समन्वयाने माननीय शिंदेसाहेब असतील, माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, यांच्या सगळ्याच सहकार्याने समन्वयाने या विषयावर चर्चा झाली। नक्कीच ताई, आज नाशिक दौऱ्यावरती शरद पवार आहेत। त्यांनी देखील महाविकास आघाडीतील उमेदवाराचं नाव जे आहे ते जाहीर केलेलं आहे। त्यामुळे आता आपल्यासमोर महाविकास आघाडीचं आव्हान असणार आहे की आपल्याला कितपत हे आव्हान कसं असणार आहे? मी परत एकदा सांगते की मी आभारी आहे माझ्या जनतेचे, कारण की त्यांनी ह्या मतदारसंघातून पहिली महिला खासदार निवडून दिली आणि महिला सक्षमीकरण माझा मतदारसंघ हा बोलून नाही दाखवत, तो प्रत्यक्षात करून दाखवतो आणि माझ्याकडून कामं करण्यासाठी मला मार्गदर्शन केलं। मला असं म्हणायचं की जनतेने दिलेला हा आशीर्वाद असतो आणि परत एकदा हा जनतेचा आशीर्वाद पुढच्या कामांसाठी, या देशाच्या सेवेसाठी जनतेकडून नक्कीच आशीर्वाद मिळतील आणि लोकांच्या मनात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हवे आहेत, कारण की देशाच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी मला असं वाटतं की जनतेने ठरवलेलं आहे फिर एक बार मोदी सरकार आणि ही लोकशाही आहे। कुठलाही उमेदवार असेल तरी मला असं वाटतं की जनतेने घेतलेला निर्णय, ठरलेला निर्णय एकच आहे, ते म्हणजे नरेंद्र मोदीजी। नक्कीच हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।